ओटी भरणार आहे. गोदाई तू पण ये हा, आग्रहाचं निमंत्रण आहे, नक्की यायचं. आता तू बोलिवलं म्हणल्यावर यायच पाहिजे. नक्की येईल. मला वाटतं उमयने आप्पा काम करून इथे येण्याच्या ऐवजी घरीच गेले. मी आधी तेच बोलणार होतो. आम्ही बी येतो आता. बरं काम करा, तुम्ही मागल्या दाराने जा म्हणजे लवकर बाहेर पडाल. हा या नीट जा. हो. कसला अवतान दिलं सखून? कुठे काय ते आपलं सहजगर्या म्हणतात तसंच बोलली. मला सांगते डोळ्यानं दूध पितय मी. हा अक्का मी आडवी येईन असं वाटतंय म्हणून मला काही सांगत नाहीस ना? असं काय नाही. अगं तू किती बी लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी मला कळलंच. आणि शिवाय तू सखोला मागच्या दारातून परतवून लावलंस हे पण मालकांना कसं मीठ मसाला लावून सांगते ना ते बघच आता. करवंदा एवढ्या पोराला नेमका दावा साधणाऱ्या दाम्या. होय किंवा मालका म्हणजे जिथे विंचवाने डंख मारलाय तेच नेम धरून मारलं बघा तुमच्या हातावर. सकू सकू आली आणि खुशी खुशीत आम्ही दिलेली चोळी आणि लुगडे घेतले. हुगा कौतुक चाललंय त्या गोदाक्काचं कारदारनं. म्हणजे वैद्यबुवानं तिनेच तर आणलं का तू आणलं का? तिनं नाही बघ सखूमुळे आलं वैद्यबुवा. आता सखू म्हणजे तुमच्या डोळ्याची भावली. त्या गोदाक्काला आहे का त्याचं काय? तिला तो तुमच्या खुशीची काही पडलेलीच नाहीये. होणाऱ्या नव्या मालकीन बाईंना मागच्या दारानं घालवून दिलं. घालवलं म्हणजे सांगते काय मागच्या मागं परसदारानं पाठवून दिलं. म्हणजे आता बघा आता जर सखू तुमच्या डोळ्यासमोरून गेली असती तर तुमच्या डोळ्याच्या वाती तरी शांत झाल्या असत्या नाही. म्हणजे या गोदाक्काला कसं गोदाक्काच्या तर ताम्या मालका बघा कि हो त्या सखूला शास्त्री बुवांकडे न्यायचा खटाटोपा मधल्या मालकीन बाईनीच केला की हो. नाही तर तुम्ही हळू 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 चढला असतात की हो स्वर्गाची शिडी म्हणतो मी. हे दाम्या तुझं तत्वळीन ठेव बाजूला. या गोदानच घालवली ना बाहेर तिला. पण हरकत नाही. आमचं एक कळवळलेलं रूप तिच्या नजरेला पडलं नाही. बरंच झालं. दाम्या लवकरात लवकर जा सखूकडे जा आणि आम्ही दिलेले नव कोरे लुगड आणि चोळी नेसून आमच्या वाड्यावर बोलवले म्हणून सांग तिला. पण मालक हा सांगावा सांगितला तर तिच्या घरचे ऐकतील म्हणजे तिला पाठवतील. कोण ऐकणार? आपण दिलेल्या नवमीचा अंकुश बाहेर काढ आणि उपस्त्या शिवाप्पाच्या गंडस्थानात मग बराबर सरळ येईल. जा रे तू जाऊन आमच्यासाठी काढ घेऊन ये. नक्की तुमकत राहू नको. काहीतरी काम कर.
अयो मालक आहे हा. जाऊ पंचंग आणू मुहूर्त काढू. वारियाचे कोंडल आले डोळे मोडीत राधा चाले डोळे मोडीत राधा चाले. उमाई उमाई हे बघ मला काय दिलंय लुगडी चोळी. लुगडं चोळी कोणी दिली? मला कसं म्हणणे आमचं आणि तुमच्या सखूच लगीन लावून द्यायचं. कुठं भेटला तो थेरडा मेला? असं का बोलतेस? उमाई आणि अप्पा मालक वाड्यावर गेले होते ना म्हणून दाबू मामाने मला नेलं. मला आणि पांडूला. आम्ही कधी गेलो होतो वाड्यावर? दामू मामा म्हणाले की तुम्ही दोघं वाड्यावर आहात. उमाई आणि अप्पांनीच मला बोलवणं धाडलंय. मी सांगितलं म्हणून बुवा आजोबा वाड्यावर गेले ना म्हणून मालक आजोबांनी मला ही लुगडे चळी दिली. अगं पण तू घरी न विचारता गेलीसच कशी वाड्यावर? अगो उमाई दामू मामा म्हणाले की तुम्ही वाड्यावर आहात. तुम्ही मला बोलवलंय. आग लागो त्या खोटाड्याच्या तोंडाला. धडधडीत खोटं बोलून तुला घेऊन गेला काय? नालायक. माझं काही चुकलंय का? हो चुकलंय तुझं. अगं कधी काय कोणी दिलं तर आपण घेतो का? ते नीते का आपली? आणि त्या मालकाकडून तर नाहीच नाही. चिंधी सुद्धा घ्यायची नाही. पुन्हा जर त्याच्या वाड्यावर पाऊल टाकलंस तर याद राख. का? यात त्यात प्रश्न विचारू नकोस. मोठ्यांनी सांगितलं ते मुकाट्यानं ऐकायचं. कळलं का? दृष्टाची मजल दिवसागणिक वाढतच चालली. काल तुम्ही आमचा जीव वाचवला म्हणून आमच्याकडनं ही तुम्हाला प्रेमाची भेट. अयो दामू सेठ सटका हो इथून म्हणतो मी. नाहीतर ही चंडिका तुमची पण करेल की ओ राख म्हणतो मी. बघा बाई, 2 भयंकर महत्वाच्या वार्ता मी तुम्हाला आणून दिल्यात. माझं काम मी चोख केलंय. आता पुढचं काय ते तुम्ही बघा. उद्या गोष्टी भरतायत याचा अर्थ कर्जाचा भार हलका वाटायला लागला असंच होतो ना. चिंतेत असताना असल्या गोष्टी सुचतील का? माझ्यावर का ओरडताय? मला वाटलं तुम्हाला आनंद होईल. कसला? आमच्या हातावर नवमीला रुके ठेवून याचा. अरे ऐको 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 ऐको. आओ नाही हो. ओटी हळदी कुंकू म्हणजे सखू सुद्धा त्या दिवशी नटून थटून असेल. मग आम्ही बी यावं म्हणताय का ओटीला हळदी कुंकवाला? हो हे आम्हाला आधी का नाही सुचलंय? आम्ही बी तिकडे येऊ का? म्हणजे आता काय तुम्ही लुगडं नेसून हळदी कुंकवाला येणार? विचार करायला काय हरकत आहे?
असली काहीतरी दिवा स्वप्न नका बघू, युगत काढा काहीतरी. हे बघा, 5 सवाष्णींची नावं मी तुम्हाला सांगितली आहेत आणि हेही सांगितलंय की कैऱ्या मी आणून देणारे अशी जबाबदारी स्वीकारली आहे. तर तुम्हाला चांगली संधी आहे कोंडी करण्यासाठी. मी माझी जबाबदारी चोख पार पाडली आहे, चोख सोन्यासारखी. तेव्हा आता मला दक्षिणा पण मिळाली असती चोख सोन्यातली, तर काम झालं असतं. अरे ओळखतच काय कसा पोडून आग लागले आग? अय्यो, आगच लागली आहे हो मालक. ते तुम्ही दिलेलं लुगडं आणि चोळी त्या सखूच्या आईने म्हणजे तुमच्या होणाऱ्या सासूबाईंनी भर अंगणात जाळून टाकलं की ओ म्हणतो मी. लुगडं नेसून पाठवा सांगायला गेलो तर ही होळी ओ पेटलेली म्हणतो मी तुमच्या स्वप्नांची हो. अगं बाई, केवढं धाडस. धाडस नाही, कुर्मी ही कुर्मी. शेपटावर पाय दिलाय आमच्या होणाऱ्या सासूबाईने. आता सासू वरचढ जावई कसा होतो ते बघाच. 5 सवाष्णींच्या ओट्या कशा पूर्ण होतात ते बघतो आम्ही. आम्ही दिलेलं चोळी लुगडं झाडता काय आता बघाच. हा तुमचा होणारा जावई काय करतो ती. मालक, आम्हाला समजतात तरी कोण? कर्ज घेतलंय म्हणजे आम्हाला विकत घेतलंय की काय, की गहाण टाकलंय? पण आम्ही तुमची एकही इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. राग करून टाकू, राग. अगं शांत हो माझ्या. कशी शांत हो सासूबाई, कशी शांत हो? जेवढीच्या लेकीला लोक पुढे चोळले. हे काय? हे काय आहे? हे मालकाचे नवीन प्रताप. वाड्यावर सखूला बोलून लुगडं आणि चोळी दिली. काय करणार उमा, काय करणार? नाही सहन झालं तिला. लावले तिनं लुगड्याला चूड. चुकले. मामा मला रस्त्यात भेटला. तुम्ही दोघं तिथे असाल म्हणून मी वाड्यावर गेले. मी पुन्हा नाही जाणार अप्पा, खरंच मी पुन्हा नाही जाणार. मी चुकले अप्पा, मी खरंच नाही जाणार पुन्हा. अप्पा, मी पुन्हा नाही जाणार. तू चुकली नाहीस, तू चुकली नाहीस. योग्य केलंयस तू, योग्य केलंयस तू. मी हेच केलं असतं. मी असतो तर लुगडं फाडून चाळून टाकलं असतं. रागात असल्यावर तेच करतो ना आपण. हेच करतो रागात असल्यावर. सखू, मग मला जी म्हणालीस तुझ्या उमाईला सांग. उमाई, मी पुन्हा असं कधीच करणार नाही. नाही करणार.
कधीच नाही करणार. उमय, मी अजून एक केलं. सखू, अजिबात न घाबरता सांग, आता काय केलंयस? गंगा मावशी म्हणाली की लक्ष्मी मावशी घरी नाही, म्हणून मी आणि पांडू वाड्यावर गेलो होतो आणि गोदाईला 5वी सवाशीण म्हणून बोलावणं केलं. हरकत नाही. तू तुझ्या बुद्धीप्रमाणे वागलीस, प्रसंगावधान राखलंस, चांगलं केलंस सखू. 5वी सवाष्णा हवी होती, तू गोदाईला आमंत्रण केलंस. खरंच गोदावरी खूप चांगली आहे. चला चला आतमध्ये चला, मनातलं मळप काढून टाका. उद्या आपल्याला कार्यक्रम करायचा आहे ना. चला उठा, या आतमध्ये या. काय रे लोध्या, काय झालं? कैऱ्यांचा झाला का बंदोबस्त? अयो मालक आहे, चिंता सोडा किंवा पहाटे सगळ्या कैऱ्या आल्यात बघा वाड्यावर. अहो औषधासाठी पण उरली नाही बघा कैरी गावात म्हणतो मी. शाबास. आणि आता साखराला पडचं करणं ग. समजा कैरींवर तू जातीने लक्ष ठेवायचं. काय म्हणतो? जातीने लक्ष ठेवायचं. समजा कैऱ्या वाड्यावर पाहिजे. भया, कैऱ्या माझ्यासाठी? नाही मालकीनबाई नाही, ते उमाबाईंच्या हळदी कुंकवाचा फज्जा करण्यासाठी मालकांच्या मामे सासूबाई त्यांनी घेतली आहे हो कैऱ्यांची जबाबदारी म्हणतो मी. अरे मालक सगळ्या आणणार आहेत बघा वाड्यावर कैऱ्या हो. मालकांच्या खऱ्या सासूबाई काय करतील? कैऱ्याच नाही तो मग आंबे डाळ नाही, पण नाही. अहो मग हळदी कुंकू आणि ओट्या कशा होणार? आपण एवढा पुरेसा नाही. 5 सवाष्णीनं बोलावणं धाडलेलं आहे, त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. मामीने 5 सवाष्णींची नावं सांगितलेली, तेव्हा आपल्या समजा कावळ्यांना हाताशी धरा आणि त्यांच्या घरावर नजर ठेवायला सांगा. ही संधी साधायच हवी, म्हणजे मालक खुश होतील. काय कळते का? अहो मालक करतो कि बंदोबस्त. तो हऱ्या, सुबान्या आणि विसोबा एकापेक्षा एक आहेत बघा आपल्या पदरात. ढोमकावळे हो, सगळ्यांना धाडतो बघा आवतान. परत मालक, मी काय म्हणते, हे बायकांचं काम आहे, त्यामुळे मी स्वतः त्याकडे लक्ष ठेवेन. पण आपल्या वाड्यावर सुद्धा एक फितूर आहे, तिच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. ती पण असू शकते त्यातली एक सवाशीण. आता विचारलेलं गोदाक्काला, पण तिनं मला काही सांगितलंच नाही. याचा अर्थ ती पण त्याच्यात आहे. त्यांच्याकडे बघतो. तुम्ही बाकीच्यांना अडवू शकाल का? अडवू शकतो की, अडवू शकतो. अडवणार तसं मुरड्याचं काम नाही, ते दम द्यायला पाहिजे. अहो देऊ की, बघाच तुम्ही, बघाच.
दिनू, हा कसा आहेस? बरा आहेस ना? जी जी, विठुऱ्याच्या आणि तुमच्या कृपेने बरं चाललं. हो, तो नारोबाचा डोंगर आहे ना, तिथल्या जमिनीत झाडांसाठी खड्डे खणायचं काम घेतलंय. तर मी, सोमनाथ आणि गण्या रोज मोलानं कामाला जातो. सोमनाथ आलाय पर गण्या नाही आलाय. आता ऐन वक्ताला कोणाला उभं करू, घोर लागून राहिलाय बघा. विठुरायाला आळवतोय हो. दिसवर आला तरी गण्याचा पत्त्या नाही. तर काय करू, कसं करू, कुणाला विचारू, काही कळेना बघ. येतो. दिनू, काय झालं शिवप्पा? मी काय म्हणत होतो की हो बोला ना. हो, डोंगरा एवढे उपकार आहेत सखूचे माझ्यावर. तुम्ही सांगा काय करू. गण्याऐवजी मला नेशील तुझ्यासोबत कामाला? काय? हो काय बोलतासा? हो तुम्ही कुठं असं मोलाचं काम करता? कामात का डावा आणि उजवा, शिवाय मला गरज आहे आणि तुझी नड भागेल. यांच्या घरानं मला जीवनदान दिलंय, यांना मदत करायला पाहिजे. असं करतो, यांना तिकडे घेऊन जातो, पण मोलाचं काम करायला देणार नाही. ते सर्व मीच करेन. दिनू, हो नाही नाही, हात नका जोडू. तुम्ही चला माझ्या बरोबर चला. धन्यवाद. तू इथेच थांब, मी आलोच. घरी सांगून येतो. विठुराया, अरे काय या देव माणसावर येळ आणलीस? बुडगे, देवाच्या भांडे इतके लागतं करतीस की त्या आत आपलं तोंड दिसेल. ए पुरी, तू बी काहीतरी कर की. करणार आहे हो, करणार आहे. आजी, मी डाळ वाटणार आहे, तू मला शिकवशील ना? शिकव म्हणती म्हणजे एवढं पुरण वाटायला शिकवलं ते पानातच गेलं. लगेच सरलीस. बघितलं का बुडगे? काय नाही, रोज कामाला जाऊन बुडगे, नाहीतर काम विसरायची. हो का पांडू आजोबा? फार बोललात हा. गप्पा बसा. आंबे डाळ हवी आहे ना? आजीला तक्रार केली तर ती नाही देणार. अगं दादा, तुझ्या परीस बुडगीचा मीच लाडका आहे. नाही, मी लाडकी नाही, मीच लाडका आहे. हो की नाही का बुडगे? मीच लाडका आहे. मीच लाडका आहे. मीच लाडका आहे. नाही, मी लाडकी.